सुपर टेस्टी एंड सुपर हेल्दी सूप एंड चाइनीज भेल सर्दियों में भी पी सकते हो और नॉर्मल डे में भी पी सकते। मिक्स वेज एंड चायनीज भेल बनवणार आहोत। मिक्स वेज सूप बनवण्यासाठी ज्या कोणत्या भाज्या घरामध्ये असेल त्याही घेऊ शकता। गाजर बारीक बारीक चॉप करून, बीन फरसबी बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहे। सूपमध्ये जेवढ्या बारीक बारीक चॉप करून भाज्या मिक्स कराल तेवढा सूपचा टेक्स्चरही छान दिसतो आणि सूप पितानाही टेस्ट छान येते। बारीक चॉप करून घेतलेली कांद्याची पात, आला चॉप करूनही घेऊ शकता, मी खिसून घेते त्याने छान बारीक होतोय। घी आणि बटर मिक्स करून तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आला लसूण जेवढं तुम्ही सॉटे करून घ्याल तेवढं टेस्ट छान येते सूपला। कांद्याची पात, गाजर, फरसबी, कोबी आणि ब्रोकोली मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे। भाजी पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची, सूप पिताना क्रंचीपणा वाटायला पाहिजे एवढीच भाजी शिजवून घ्यायची आहे। जेवढं तुम्हाला सूपमध्ये पाणी हवं असेल तेवढं पाणी ओतून, जास्तही नाही, 2 माणसांच्या क्वांटिटीनुसार 2 वाट्या पाणी मिक्स करून कोथिंबीरीचे डेंटल टाकून घेतलेत, नंतर रिमूव्ह करून घ्यायचे। चवीनुसार मीठ आणि रेड चिली फ्लेक्स, 1 चमचा सोया सॉस मिक्स करून, रेस्टॉरंट स्टाईल जर तुम्हाला सूप हवा असेल तर यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगरही मिक्स करा। ब्लॅक पेपर पावडर, मिरी पावडर थोडीच, सूपला थोडा जाडसरपणा येण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्याने कॉर्नफ्लॉवर अजिबात सूपमध्ये समजून येत नाही की कॉर्नफ्लॉवर मिक्स केलाय म्हणून। तुम्हाला जर सूपमध्ये जर कॉर्नफ्लॉवर जर आवडत नसेल तर तुम्ही असंही नॉर्मली पिऊ शकता सूप। कोथिंबीरीचे डेंटल जे मिक्स केलेले होते ते साईडला रिमूव्ह करून घ्यायचे आहे। कोथिंबीरीचा सूपमध्ये फ्लेवर पाहिजे होता म्हणून डेंटल मिक्स करून घेतले होते ते रिमूव्ह करून घ्यायचे आहे। सूपची थिकनेस जाडही नाही आणि पातळही नाही, याप्रमाणे करून घ्यायचे सूप। थंडी आणि थंडीमध्ये सूप वाव। बाउलमध्ये सूप सर्व करून घ्यायचं आहे। मिक्स वेज सूप, सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी सूप, चाव टाईप, इंडियन रेल्वे टाईप चायनीज भेल। दादर रत्नागिरी ट्रेनला ही चायनीज भेल हमखास भेटते। बारीक चॉप केलेली लांब लांब कट करून घेतलेली कोबी, जेवढी लांब लांब बारीक बारीक कट करता येईल तेवढी कोबी कट करून घ्यायची आहे। स्प्रिंग अनियन, कांद्याची पात बारीक कट करून, चायनीज भेलच्या ग्रेव्हीमध्ये कांद्याची पात असेल तर चायनीज भेलची सेम टेस्ट येते। अर्धा आला तुम्ही चॉप करूनही घेऊ शकता, मी खिसून घेते। 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून नाहीतर लसूण ठेचूनही घेऊ शकता। 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, खूप सारा पाणी, कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तर 5-6 लोकांचे चायनीज भेलची ग्रेव्ही तयार होईल। कॉर्नफ्लॉवर बुडाला जाऊन बसतो तर पाण्यामध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे। खायचा कलर घेतलाय टॅमॅटो रेड कलर। चायनीज भेल जर तिखट असेल तर खाण्याची मजाच वेगळी, तर मी 4 ते 5 मिरच्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। तेल, लसूण आला तेलावर सॉटे करून घेतल्याने टेस्ट छान येते। ग्राइंड करून घेतलेली हिरवी मिरची तीही तेलामध्ये चांगले सॉटे करून घ्यायची आहे। जेवढे तुम्ही आला लसूण मिरची तेलामध्ये सॉटे करून घ्याल तेवढी टेस्ट छान येते चायनीज भेलला। तिखट मसाला 1 चमचा, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा, थोडीच हळद, मसाला सॉटे करून घ्यायचा आहे। थोडा पाणी मिक्स करून उकळवून घ्यायचं आहे। तेलावर कांद्याची पात मिक्स करून नाही घ्यायची, वरून कांद्याची पात मिक्स करून घ्यायची आहे। तेलावर जर कांद्याची पात सॉटे करून घेतली तर कांदा भाजल्यासारखा स्मेल येतो चायनीज भेलला। गॅसची फ्लेम स्लो ठेवून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर ग्रेव्हीमध्ये मिक्स करताना कॉर्नफ्लॉवर पहिला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ। गॅसची फ्लेम फास्ट करून ग्रेव्ही एकसारखी स्टर करून घ्यायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉवर बुडाला लागेल। खायचा कलर फूड कलर 1 पिंच, मी टॅमॅटो रेड कलर घेतलाय। बाहेरून जी चायनीज भेल खातो त्याच्यामध्ये भरपूर कलर असते, यामध्ये बीट ग्राइंड करून रेड बीटाचा कलरही मिक्स करू शकता। चायनीज भेलमध्ये हजिनामोटा टाकला जातो, मी घरात खायचा आहे म्हणून 1च पिंच टाकते। हजिनामोटा शरीरासाठी खूप हानिकारक आहे, यामध्ये हजिनामोटा 1/3 टीस्पून पाहिजे पण मी टाकत नाहीये, तुम्हाला जर आवडलं तर टाका। चायनीज भेलच्या ग्रेव्हीमध्ये 1-1.5 चमचा सोया सॉस टाकायला विसरू नका, मी टाकायला विसरले। ग्रेव्ही पूर्णपणे जाडसर करून घ्यायची आहे। थोडी काळजी घ्यायची आहे, ग्रेव्ही स्टर करताना ग्रेव्ही मधल्या बुडबुड्या हाताला भाजण्याची शक्यता। पाहू शकता एवढी जाड करून घ्यायची आहे, खाली उतरल्यावर थंड झाल्यानंतर अजून जाड होईल ग्रेव्ही। वरून स्प्रिंकल अनियन, कांद्याची पात। मंचुरियनची ग्रेव्ही याच पद्धतीत असते।
चायनीज भेल तयार करून घ्यायची आहे। बारीक चॉप केलेली कोबी, चायनीज भेलची सेव आणि वरून ग्रेव्ही तुम्हाला आवडेल तेवढी मिक्स करून चायनीज भेल वाव प्लेटमध्ये सर्व करून व्हेज सूप अँड चायनीज भेल। व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि व्हेज सूप अँड चायनीज भेल खायला आणि बनवायला विसरू नका।